नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन। तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो आपण मोरिया सिरीज पार्ट 2 मधला आजचा व्हिडिओ आपण एडिट केला, एकदम जबरदस्त एडिटिंग केलेला आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आरडी मोशन या ऍप्लिकेशन मधून एडिट केलेला आहे। सोबत मित्रांनो, ह्या व्हिडिओचा डेमो जर तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओला तुम्ही लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राइब करून घ्या। आणि हो मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे बिटमॉस सॉन्ग शेकी पेड प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे। वेबसाईट खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, ती जाऊन एक वेळेस नक्की बघा। चला तर मित्रांनो, जरा वेळ नका आपण आजच्या व्हिडिओचा डेमो जो आहे ते बघून घेऊया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीनवर शिकूया। You're a superhero. ओके, तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलचं जे आहे ते स्क्रीनवरती आडलं होत आल्याच्या नंतर इथून सिम्पली आपलं जे आरडी मोशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। इथून तुम्हाला बिटमॉस सॉन्ग शेकी पेड आणि प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईटवर दिले, तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे। इथं सुरुवातीला मध्ये शेकी पेड जे ओपन करून घ्यायचे आहे। एक तुम्हाला गणपती बाप्पाचा फोटो दिलेला आहे, ते तुम्हाला क्लिक करून इथे सिम्पली तुम्हाला ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे। 3 डॉट ते क्लिक करून इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे। थोडं बॅक घेऊन परत येतं आपल्या बिटमॉस सॉन्गमध्ये यायचं आहे। आता बिटमॉस सॉन्गमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला काहीच मित्रांनो जे अशा प्रकारे दिसत आहे ते तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे। इथं प्लस होते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मोरिया 2 ह्या नावाचा मला एक फोल्डर दिला आहे, तो फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये हा एक फोटो दिलेला आहे मित्रांनो, बघू शकता ते फोटो इथं ओपन करून घ्यायचा आहे। तर अशा ओपन करून घेतल्याच्या नंतर इथं मूव ट्रान्सफॉर्म जायचं आहे। 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून याला -90 डिग्री रोटेट करायचं आहे आणि थोडासा फक्त लहान करायचं मित्रांनो, लय लहान करायचं फक्त थोडासा लहान करून इथं मित्रांनो तुम्हाला कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी कशा प्रकारे सेट केलं। अशा वेळेस सेट करून घेतल्याच्या नंतर ही जी लेअर पुढच्या बीटपर्यंत वाढवायची आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे। त्यानंतर सिम्पली तुम्हाला ह्या फोटो अशा वेळी लॉंग प्रेस करून धरायचा आहे। हा फोटो तुम्हाला लास्टला अशा प्रकारे जो आहे सॉन्गच्या वरती आणून ठेवायचा आहे। मी थोडंसं तुमचा जो फोटो जाईल अशा प्रकारे व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल। थोडासा जरा पुढे घेतला फोटो तरी चालेल, एकदम थोडासा फोटो घ्यायचा, जास्त घ्यायचं नाही मित्रांनो। तर अशा व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिम्पली तुम्हाला 2 नंबरच्या बीट जवळ यायचं आहे, मी 3.10 सेकंद जवळ यायचं आहे। प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तुम्हाला लालबागच्या राजाचा एक फोटो दिलेला आहे, बघू शकता हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून परत इथे फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे आणि हिजीला पुढच्या बीटपर्यंत वाढवायचे आहे। परत या फोटोवरती क्लिक करायचं आहे। हा जो फोटो आहे आपल्या व्हिडिओच्या खाली अशा प्रकारे आणून ठेवायचा आहे। त्यानंतर प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तुम्हाला जे इच्छेला येतील फोटो, मी तुम्हाला जे फोटो आवडतील याच्यामध्ये तुम्ही ते एक करून बीटनुसार जे ते फोटो व्यवस्थित अशा प्रकारचे आहे ॲड करून घ्यायचे आहेत। तर कसे ॲड करायचे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। फोटो सिलेक्ट करायचा आहे, थोडा पार्ट कट करून वरती 3 डॉट ते क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया जो आहे इथून अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर मी सर्व व्यवस्थित सेट करून घेतो। ओके, तर सर्व मी इथून व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपण जो आता इफेक्ट कॉपी केला होता सुरुवातीला, जर तुम्ही कॉपी केला नसेल तर तुम्हाला परत थोडं बॅक यायचं आहे, शेकी पेजमध्ये यायचं आहे। फोटो ते क्लिक करून इथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे, इफेक्ट तुम्हाला तो परत कॉपी करून घ्यायचा आहे। तिथं कॉपी करून घेतल्याच्या नंतर ते बिटमॉस सॉन्ग आपलं जे आहे त्याच्यामध्ये यायचं आहे। आणि आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये जे काही आपले फोटो असतील त्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे इथून एक एक करून पेस्ट करून घ्यायचं आहे। 5.11 सेकंद जे काही पुढचे फोटो आहेत या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे इथून एक एक करून अशा प्रकारे जो आहे पेस्ट करून घ्यायचं आहे। आता सर्व इफेक्ट पेस्ट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं लहान करून घ्यायचं आहे। ओके, तर अशा सर्व लहान करून घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला पूर्ण सुरुवातीला प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल लोगो ॲड करून घ्यायचा आहे। परत तुम्हाला जी लेअर पूर्ण व्हिडिओ ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। तिथून परत मूव ट्रान्सफॉर्म जायचं आहे। थोडासा लोगो आपला जो आहे तो लहान करून घ्यायचा आहे, बघू शकता काय केला तरी चालेल, तुमच्या साईजनुसार जो आहे तुमचा लोगो इथून लहान करून घ्यायचं आहे। परत 2 नंबरच्या बीट जवळ यायचं आहे, मी 3.10 सेकंद जवळ यायचं आहे। आपलं लोगो ते क्लिक करून त्यामधला पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे। परत 3.10 सेकंद पुढचा जो लोगो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथं मूव ट्रान्सफॉर्म जाऊन तुम्हाला इथं वरती जिथं सेट करायचं तिथं तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। ओके, तर तिथे सर्व जे आहे सेट करून घेतल्याच्या नंतर परत 1 नंबरच्या बीट जवळ यायचं, मी सुरुवातीला यायचं पूर्ण म्हणजे परत 1 नंबरच्या लोगोवरती क्लिक करायचं आहे। इथं मूव ट्रान्सफॉर्म जायचं आहे, परत रोटेटवरती क्लिक करून प्लस इथे -90 रोटेट करायचं आहे आणि थोडासा जो आहे
तो लहान करून घ्यायचा. जर लहान केला नसेल तर चालेल, काय अडचण एवढे येणार आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथं व्यवस्थित सेट करून घ्यायचं. थोडंसं लहान खाली जायचं आहे. इथे व्यवस्थित आपण सेट करून घेऊ. बघू शकता थोडासा लोगो आम्ही लहान करून घेऊ आणि सेंटर जो आहे तिथून सेट करून घ्यायचं. तर अशा वेळेस सर्व सेट करून घेतल्याच्यानंतर ओके, तर सर्व सेट केल्याच्यानंतर तुम्हाला वरती सेटिंग्सला शेअरचा आयकॉन दिसत आहे, ते तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सपोर्टिंग करून घ्यायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला आता मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.